वास्तुशास्त्रात घरासंबंधित अनेक नियम सांगण्यात आलेत। या नियमांचं पालन केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते। वास्तुशास्त्रानुसार घरात एक रोप लावल्यानं वास्तुदोष दूर होतो। या रोपामुळे घरातील वातावरणही प्रसन्न आणि शुद्ध राहतं। ते रोप म्हणजे विष्णू कमळ। असं म्हणतात की या रोपावर भगवान विष्णू यांचा प्रभाव असतो आणि त्यामुळेच घरात सुख समृद्धीत वाढ होते। विष्णू कमळाचं रोप खूप पवित्र मानलं जातं। तसंच त्याच्या दैवी गुणधर्मांमुळे हे अत्यंत दुर्मिळ आहे। घरात जर पैसा टिकत नसेल तर विष्णू कमळाचं रोप ठेवणं फायदेशीर ठरतं। यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद टिकून राहतो। वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेला विष्णू कमळाचं रोप लावणं सर्वात शुभ मानलं जातं। ही दिशा भगवान विष्णू आणि जलतत्वाची दिशा मानली जाते। या दिशेला हे रोप लावल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा, संपत्ती, समृद्धी आणि मानसिक शांती टिकून राहते। या वनस्पतीचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे याला जास्त पाणी किंवा सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते। आठवड्यातून एकदाच या रोपाला पाणी घालणं पुरेसं असतं। त्यामुळे अत्यंत कमी देखभालीचं असं हे रोप आहे।